अभी हम जा रहे हैं गुरु मंदिर। हे जे बघाल ना बालदत्त पादुका आणि हा स्वामी समर्थ महाराजांचा पाऊल आहे. हेलो दोस्तों, स्वागत है आपका इस नई वीडियो में। तो अभी हम जा रहे हैं गुरु मंदिर, जहाँ पे श्री स्वामी समर्थ महाराज जी के चरण पादुका है और वहाँ पे बहुत सारे देवी देवताओं के पाँव के निशान हैं। वहाँ पे हम चलते हैं और देखते हैं। बाळप्पा महाराज स्वामीने बाळप्पा महाराज दंड छाटी पादुका दिला आणि हा मठ स्थापन करायला सांगितले. बाळप्पा महाराजांनी 1901 साली हा मठ स्थापन केला. स्वामी समर्थांनी बाळप्पा महाराज दंड छाटी पादुका दिला आणि हा मठ स्थापन करायला सांगितलं. 1901 बाळप्पा महाराज मठ स्थापन केला. 1910 पर्यंत ते गादीवर होते. 1910 ते 1938 बाळप्पा महाराजांचे शिष्य गंगाधर महाराज गादीवर आले आणि 1938 ते 1987 अक्कलकोटचे गजानन महाराज, हे जे फोटो आहे हा फोटो आहे, तो गजानन महाराजचा फोटो आहे. हे तिसरे शिष्य स्वामी समर्थांच्या गादीवरचे गुरु मंदिर आहे. गुरु शिष्य प्रमाणात गुरु मंदिर आहे. धन्यवाद महाराज. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. तर इथं जे स्थान आहे ते विशेष स्थान आहे. त्याच्यावर संस्कृतमध्ये पण विशेष उल्लेख केलेला आहे. आपले भगवान जे आपण अत्रिनंदन म्हणतो, दत्तात्रेय, तर दत्तात्रेयांचं आणि त्या काळामध्ये जमदग्नी ऋषी यांचे पुत्र परशुरामजी यांचं डायरेक्ट संभाषण व्हायचं. तर ते संभाषण बऱ्याच म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये, त्रिपुरा रहस्य म्हणून एक ग्रंथ आहे, त्यामध्ये त्यांचं कन्व्हर्सेशन पूर्णपणे मेन्शन केलेलं आहे. आत्ता आपण जिथे उभे आहात ना, ते विशेष स्थान आहे. जमदग्नी ऋषी, आपण 7 तारे जे बघतो, सप्तर्षी, त्यामध्ये असलेले जमदग्नी ऋषी हे परशुरामांचे वडील आणि त्यांच्या भार्या म्हणजे आपल्या रेणुका माता, त्यांचं हे राहायचं स्थान हजारो वर्षापूर्वीचं. मग ते कसं काय, तर राईट साईडला तुम्ही मूर्त्या बघू शकता. ह्या उत्खननामध्ये बऱ्याच मूर्त्या इथं सापडलेल्या आहेत. त्या सगळ्या आपल्या ते दुसरं मंदिर आहे शिवपुरी म्हणून, तिथे सुद्धा आपलं जमा केलेलं आहे. मग आता परशुरामजी इथे ज्यावेळेस या वृक्षाखाली ज्यावेळेस बसले होते आराम करत, तर तिथे स्वयंभू त्यांच्या पादुका निर्माण झालेल्या आहेत. त्या समोर ज्या पादुका आहेत या परशुरामांच्या आहेत. परशुरामांनी आपल्या हातात परशु म्हणजे कुऱ्हाड ती या दगडावर टेकवली त्या काळात. तर तिथे तुम्ही बघू शकता हे परशुचं पूर्णपणे मार्किंग ह्याच्यावरती आलेलं आहे.
एकदम क्लिअर कट तुम्ही बघू शकता. ही सगळी एनर्जी असते तर ती पूर्णपणे याच्यावर प्रकट आहे. मग आता 2017मध्ये ज्यावेळेस फरशा काढून नवीन फरशा टाकायचं काम जे त्या लोकांचं प्लॅनिंग होतं, तर त्या काळामध्ये बऱ्याच फरशा ज्या आहेत ना त्यांनी बदलल्या. त्याच्यावर सगळे ठसे उमटले. मग ते नवीनवर पण उमटले आणि जुन्यावर पण उमटले. मग तेव्हा त्यांना कळलं की स्वामींची मेबी इच्छा नाही आहे, कारण इथे सर्व देवी देवतांचे जे पावलं आहेत. त्यानंतर हे सबंध मंदिरवर 2017ला संध्याकाळी सगळी पावले उमटली. तर ते लाईट लावून त्यांनी बघितलं तर खूप सारे होते. दुसऱ्या दिवशी बघितल्यानंतर कळलं की मंदिरामध्ये देवी देवतांचे पावलं असल्यामुळे आपल्याला ते स्वामींतर्फे बदलायची परवानगी नाही. तर विशेष म्हणजे आतमध्ये इथे सुद्धा लिहिलेलं आहे स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ. चिन्मय पादुका म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं गाभाऱ्यात जी स्वामींची मूर्ती आहे छत्राच्या खाली एकदम आतमध्ये, त्याच्या खाली 2 पादुका आहेत. स्वामींनी सांगितलं माझा आत्मा त्या पादुकांमध्ये. म्हणून स्वामींच्या सेवेसाठी आणि दर्शनासाठी सर्व देवी देवता इथे हजर आहेत. म्हणून हे चौकट केलेलं आहे. आता तुम्ही प्रत्येक चौकटमध्ये जर बघायला तर ही उजव्या साईडची जी चौकट आहे इथं पादुकाचं क्लिअर कट आपल्याला मॅपिंग दिसतं. थोडासा उजेड सोडला या साईडला तुम्ही जर बघाल एकाला एक लागून पादुकांचं पूर्णपणे क्लिअर मॅपिंग होतं. मग इथून असं पुढं जात गेलं. प्रत्येक पावलं जे आहेत वेगवेगळ्या साईजची वेगवेगळ्या आकाराचे. इथे थोडा उजेड सोडला तर तुम्ही बघू शकता देवीचे छोटंसं पावलं आहे. एवढंच असं उजेड सोडला साईडनी व्हिडिओ घेतला तुम्ही फोटो घेतला तर इथे हे देवीचं पावलं. आतमध्ये जाताना ते ही माहिती मठाकडनं मिळाली. हे जे 2 पावलं आहेत दोन्ही पावलांपैकी एक पाऊल जे आहे हे गजानन महाराजांचं. गजानन महाराज म्हणजे अक्कलकोटचे उजेड. आणि दुसरं पाऊल जे आहे हे बाळप्पा महाराजांचं. आता 5-6 महिन्यापूर्वी जर बघितलं असतं किंवा 3-4 महिन्यापूर्वी हे क्रिस्टल सगळे होते. आता यामध्ये हे नवीन जे आहेत ना बरेच ओपन व्हायला लागतात. तर गोल्ड कलरचे क्रिस्टल्स तुम्ही जर बघितलं ना हे आपोआप धरतीमधून येतात. हे आधी नव्हते. ते तुम्ही जवळून जर बघितलं ना सगळे गोल्ड कलरचे क्रिस्टल्स दिसतात. मंदिरात आतमध्ये जाताना 4थ्या पायरीवर तुम्ही जर बघितलं विशेष वरून बघितले जसे आपण पादुका पूजेमध्ये वापरतो तसे इथे एकदम क्लिअर वरून जर बघितलं तर तुम्हाला एक्झॅक्टली सेम दिसणार याच्यावर. तर इथे हे सगळं पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित असं पादुका आणि बोटं सुद्धा दिसतात. त्या देवीच्या पादुका आहेत ना, ते देवीच्या पादुका. हे पहा एकदम क्लिअर दिसतात त्याच्यामध्ये. हे पहा इथे आणि हे बोटं. इथं बघा इथं व्यवस्थित तुम्हाला वरून इम्प्रेशन दिसतात. तर आतमध्ये गेल्यानंतर उजव्या साईडला 14 इंचाचं परशुरामजींचं पावलं. या उजेड सोडला की मोबाईलमध्ये एकदम क्लिअर दिसतं पुसाट. वरनं पकडा मोबाईल. माझा व्हिडिओ इथे पाठीमागे बघितलं इथे देवीची पावलं छोट्या साईजमध्ये देवांचं पावलं पाहिजे. इकडे आतमध्ये या साईडला आलं हे समोर जे आहेत हे गजानन महाराज अक्कलकोटमध्ये. तर त्यांच्या तिथे खाली जे कमळ ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये राम म्हणून प्रकटले. 2 ठिकाणी राम प्रकटले फरशीवर ऑटोमॅटिक. जसं आपण आता पावलं बघितलं ना
हां राम म्हणून क्लिअर दिसतं त्याच्यामुळे परशुरामांचं राम ते रामांचेच अवतार म्हणजेच विष्णूंचे अवतार. त्याच्यात तिथे अग्नी प्रकट होतं. जसं आता तुम्ही सगळ्यांनी अग्निहोत्रामध्ये बघितले वेगवेगळे देवता स्वामी दिसले आणि सगळेच भरपूर देवता येतात प्रकट होतात. तर ती एनर्जी असते तिथे दिलेलं आहे. यह परम पवित्र स्थान है जहाँ पर सद्गुरु को दिव्य अग्नि का साक्षात्कार हुआ. मग ते इथे काहीतरी त्यावेळेस त्यांचं कार्य चालू होतं मे बी होम हवन. तर त्यावेळेस अग्निदेवता प्रकट झाले आणि जसे तसे स्तब्ध झाले होते. आपण आत्ता फ्रेम्समध्ये बघतोय पण त्यांनी साक्षात्कार दिला. ती ही जागा काय एनर्जी केली इथे जवळ थांबल्यावर तुम्हाला जाणवेल असे काटे वगैरे आल्यासारखं अंगामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही ते देवी देवता बघतात ना हे सगळे त्या पूजेतल्या. आणि विशेष म्हणजे समोर एकदम जे कमानीमध्ये जे अग्निहोत्र दिसत आहे कुंडल मारुती रायांच्या पाठीमागे असं पितेचं तांब्याचं उभा असं दंड आहे. त्याच्यावर जे आहे ते अग्निहोत्र हे गजानन महाराजांचं. त्याच्यामुळे ते महाराज नाही ते अक्कलकोटचे गजानन महाराज. त्यांच्या अंगावर 16 चिन्ह होते. शंख चक्र गदा त्रिशूळ असे सगळे 16 होते. आता ते कुठले ते बघायला देव होता. इथून पुढे गेला डाव्या साईडला परशुरामजी. तर परशुरामांनी आवाज तर परशुरामांनी ज्यावेळेस गजानन महाराज होते त्या गजानन महाराजांनी सांगितलं की 2.25 पाव शेर जो असतो ना तेवढा भात बनवून ठेवा मी आज येणार आहे. भात बनवला होता. त्याच्यानंतर शीत इथं सापडली. तर इथे बसून परशुरामांनी ते भोजन ग्रहण केलं. त्यामुळे इथे परशुरामांची मूर्ती स्थापन केली. म्हणजे रोज त्यांचं आगमन असते इथे सगळं मंदिरं बंद झाल्यानंतर. डावीकडे तुम्ही जे बघताय उजवीकडे तो बाळप्पा महाराजांचा मूळ फोटो. बाळप्पा महाराजांचा फोटो. तर आता स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य म्हणून बाळप्पा महाराज तिथे आतमध्ये समाधी खाली. त्याच्या उजव्या साईडला जर बघितलं गंगाधर महाराज तिथे गेल्यानंतर गंगाधर महाराजांचे शिष्य म्हणजे गजानन महाराज. गुरु शिष्य असल्यामुळे गुरु मंदिर राहतात. कारण साक्षात स्वामींचं तिथे सहवास. छोटे हे जे बघाल ना बालदत्त पादुका लाईट सोडा हे प्रॉपर तिथे लाईट तुम्हाला दिसेल. बाल स्वरूपामध्ये दत्त पादुका असतात ना एकदम छोटूस बाळाचं पावलं कसे असतात तसे ते बालदत्त स्वरूपामध्ये पादुका. आता एक भक्त होते. आता ते मला नाव आणि हे नव्हतं आठवत नाही एकदाची. पण त्यांना सारखं त्या तुळजापूरच्या मातेचं कोल्हापूरच्या मातेचं जे दर्शन होत नव्हतं. मला वाटतं तुळजापूरच्या त्यांनी सांगितलं होतं. तर त्यांना दर्शन होत नसल्यामुळे स्वामींनी त्यांना त्या रूपामध्ये दर्शन दिलं. आणि त्यांनी इथे स्वामींची जी मूर्ती आहे ती आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्थापन केली. तर विशेष म्हणजे हे आदिमाया आदिशक्ती रूप पण स्वामींचंच आहे. त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी वाघेश्वरी आपण म्हणतो सिंहावर बसलेली देवी. तिथे सगळ्या फ्रेममध्ये सिंहाची पावलं आहेत सगळ्या आतमध्ये. तिथे बघा सिंहाची पावलं कसे एकदम क्लिअर दिसतात. मोबाईलमध्ये एकदम क्लिअर दिसतात. अजून थोडासा उजेड सोडा चालू हे तुम्हाला ते सिंहाची पावलं एकदम मोबाईलमध्ये एकदम क्लिअर दिसतात ठसठशी. आणि ते एनर्जी असते ना ते मोबाईलमध्ये कॅप्चर होते डोळ्याला दिसत नाही. तर हे सगळे सिंहाची पावलं त्याच्यात संबंध होणार. सर प्रत्येक स्टेपवर वेगवेगळी माहिती आहे. तिथे आता समोर जे इकडचं आतमध्ये एकदम आतमध्ये हां
माझी तर झाली जाऊ तुम्ही नको. तर आतमध्ये जे छत्र दिसत आहे त्या मातला जो राहतो छत्राच्या खाली स्वामींची मूर्ती स्वामींच्या मूर्तीकडे दोन ज्या पादुका आहेत चंदन लावलेल्या त्या दोन चंदन लावलेल्या पादुका त्याच्या दर्शनाला सेवेला देवी देवता येतात. त्याच्या खाली शिवलिंग आकृती शिवलिंग आकृती म्हणजे त्याच्यामध्ये बाळप्पा महाराजांची समाधी ते पण खाली आहे त्याच्यामध्ये. स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती गाभाऱ्याच्या आतमध्ये त्या खालच्या पादुका त्याच्या उजव्या साईडला जर बघितलं एक छोटीशी शिवलिंग दिसते चंदनच्या कलरमध्ये. आता ती शिवलिंग कुठून आली? स्वामींनी जंगमाच्या ह्याच्यावर शिवलिंगावर जो अग्नी केला होता होम केला होता तो 3 दिवस तेवत होता. त्याच्यानंतर सगळ्यांनी आश्चर्य केलं की याचं तेज अजून वाढतं. ते शिवलिंग केलं काळ्या रंगाचं शिवलिंग ते चंदनाच्या रंगामध्ये कन्वर्ट झालं. ते शिवलिंग कोपऱ्यामध्ये मठामध्ये स्वामींना ते विरोध करायला आले आणि जागच्या जागीच थांबतो झाले. जीव जसे होते जसा हात वर होता हात निवडला ते तिथंच अडकून पडलं. तर तो आला. तर बाळप्पा महाराजांचे शिष्य आता हे गंगाधर महाराजांची आपल्याला इथे समाधी बघायला मिळते. तर ते लांबूनच हात वगैरे लावू नका. ते सोहळ्यामध्ये असतं सगळं. स्वामी समर्थ महाराजांच्या गळ्यामध्ये असलेली एक कंठी माळ म्हणजे एक मुख्य रुद्राक्ष आणि गळ्यातली जी मूळ माळ आहे ती गाभाऱ्याच्या आतमध्ये असते. त्याच्या आतमध्ये गाईचं पण बघा ना चेहरा बघितल्यानंतर किती ते म्हणजे वात्सल्य एकदम दिसून येतं. असं बरंच काही नाही. तुम्हाला
आणि हा स्वामी समर्थ महाराजांचा पाऊल आहे. बोलत होतो. तर महाराजांनी हां ते तुम्ही मला व्हॉट्सअप करा, नंतर मी देतो तुम्हाला. तर एकाच कानामध्ये कुंडल आहे. ते महाराजांनी मूळ स्वरूपामध्ये जे दर्शन दिलं होतं एका भक्ताला, परत स्वामींच्या रूपामध्ये आल्यानंतर एकाच कानामध्ये कुंडल राहिलं होतं. मस्तक शिवलिंगासारखं, सर्व देवी देवतांचं रूप. पोट जे होतं गणपतीसारखं होतं, हातामध्ये ब्रह्मांडाची गोटी. मग हावरामध्ये बेळगावमध्ये आहे मी ऐकलं. सगळं माहिती नाही, तर मी बोलू शकत नाही. याच्यावर सगळीकडे तुम्ही बघितलं तर ओमकार दिसतं सगळीकडे. तर महाराजांच्या वारामध्येच ओमकार आहे. ओम म्हणजेच अ उ म, आकार उकार मकार, ब्रह्मा विष्णू महेश, त्यामध्ये शक्ती आणि सूर्य असं 5 तत्व येतं. गुरु मंदिर के बारे में आज के लिए बस इतना ही रखते हैं. तब तक के लिए श्री स्वामी समर्थ.